चला मित्रांनो, PYQ प्रश्न सातत्यानं प्रश्न रिपीट आहेत म्हणून आपण सिरीज सुरू केलेली आहे. कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे, ते पण स्पष्टीकरणासहित. मित्रांनो, तुमच्या समोर प्रश्न आहे, खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? उष्मे नसणारा पर्याय म्हणतात. ठीक आहे. श, श, स आणि ह असे 4 पर्याय आहेत तुमच्या समोर. मित्रांनो, श, श आणि स यांचा समावेश, हे तीनच उष्मे आहेत मराठी भाषेत. श, श, स हे तिघ कोण येतं? उष्मे. आणि मित्रांनो, ऑप्शन नंबर जो डी आहे हा आहे महाप्राण. महाप्राण, आणि तेच आपलं उत्तर. आणि हे तिन्ही कोण आहेत मित्रांनो? उष्मे. मराठी भाषेमध्ये उष्मे तीनच आहेत. ठीक आहे. आणि मग खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थाचा पर्याय शोधा. टेंभा मिरवणे म्हणजे काय? टेंभा मिरवणे म्हणजे काय? मशाल मिरवणे बिलकुल होणार नाही. पोत मिरविणे बिलकुल नाही. उजेड पाडणे नाहीच होणार. तोरा दाखविणे, ऑप्शन नंबर डी. मित्रांनो, टेंभा मिरवणे म्हणजे काय? तोरा दाखविणे. तोरा दाखविणे म्हणजे मिचलंय असं असं दाखवायचं, मिचलंय कुठं असं. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? तोरा दाखविणे. घोडा बांधण्याची जागा योग्य पर्याय निवडा. जिथं आपण घोडा बांधतो त्या जागेला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला पागा म्हणतात. काय म्हणतात? पागा. शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडायचा. 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव. बर, 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे काय? तर मित्रांनो, त्याला अमृत महोत्सव म्हणतात. काय म्हणतात? अमृत महोत्सव. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखायचंय. काय ओळखायचंय? दर्शक सर्वनाम. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा म्हणते. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. ठीक आहे मित्रांनो, आपण सगळ्याच गोष्टी पाहत असतो. तर मित्रांनो, तुमच्या समोर मी हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनाम. याला मित्रांनो, या कोणला प्रश्नार्थक सर्वनाम पण म्हणता येते आणि अनिश्चित सर्वनाम पण म्हणता येते. म्हणजे वाक्यातल्या कार्यावरून डिपेंड आहे. ते प्रश्नार्थ आहे, प्रश्नार्थक आहे का अनिश्चित आहे. तर सध्या आपण त्याला प्रश्नार्थक म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, जर आपण पाहिलं, आपल्या ओळखायला काय सांगितलंय? दर्शक सर्वनाम. आणि मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मग कोण येते? हा, हे कोण आहे मित्रांनो? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम, तेच आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. हा, ही, हे आणि तो, ती, ते हे आहेत दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जाते का, त्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम म्हणतात. आणि मित्रांनो, जर आपण पाहिलं तर आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. सर्व याचं सुद्धा तसंच आहे मित्रांनो. आपणच पण याला पुरुषवाचक पण म्हणता येते, आत्मवाचक पण म्हणता येते. मग कार्यावर डिपेंड आहे, पण सध्या आपण त्याला आत्मवाचक म्हणलेलो आहोत. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मित्रांनो, हा, हे कोण आहे? दर्शक सर्वनाम. आणि तेच आपलं उत्तर आहे. शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखा म्हणते थोडक्यात. ठीक आहे. शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. बुभुक्षित
बिलकुल होणार नाही मित्रांनो. बुभुक्षित ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. बाकी काय बघायची गरज नाही. ठीक आहे. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. ओळखायचे काय? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे. ठीक आहे. ठीक आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. पहा लक्षात घ्या मित्रांनो. येथे आणि तेथे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. येथे आणि तेथे हे आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे हे उत्तर होणार नाही. ठीक आहे. काल आणि उद्या हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पण जर मित्रांनो ऑब्झर्वेशन केलं तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. हळू आणि सावकाश हे आहेत रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. का? कसं सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, राणी हळू चालते, आणि त्याच नंतर म्हणलं ती सावकाश बोलते. तुमच्या समोर एक दोन वाक्य आहेत मित्रांनो. ठीक आहे. पहा, तुम्हाला ओळखायला काय सांगितलंय? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पाठ काहीच करायचं नाही मित्रांनो. मराठी म्हणलं चालते क्रियापद आहे, चाल मूळ धातू आहे, चालणारी कोण आहे, चालणारी कोण. मित्रांनो उत्तर येते राणी. वाक्याचा कर्ता आहे. हे ओळखावंच लागते. दुसरा प्रश्न विचारू आपण. कशी चालते? कशी चालते मित्रांनो? हळू. आणि कसाचं उत्तर असतंय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. झालं विषय. राणी हळू चालते. चालते क्रियापद, चाल मूळ धातू, चालणारी कोण आहे राणी, कशी चालते हळू, आणि कसाचं उत्तर काय असतंय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे हळू कोण आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. याचबरोबर ती सावकाश बोलते. बोलते क्रियापद, बोल मूळ धातू, बोलणारी कोण आहे. गरजच नाही, पण आता एक सहज आले म्हणून ओळखला. बोलणारी कोण आहे? ती. वाक्याचा कर्ता आहे. याची काय ओळखायची गरज नव्हती इथं. ठीक आहे मित्रांनो. कशी बोलते रे? कशी बोलते? सावकाश. आणि कसाचं उत्तर असतंय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. काही पाठ करायचं नाही. डायरेक्ट मला परीक्षेत प्रश्न आला समजा की राणी हळू चालते, यातलं रीतिवाचक क्रियाविशेषण ओळखा. कुठं कसा प्रश्न येऊ, त्याला कसाला प्रश्न विचारा. कशी चालते? कशी चालते? हळू. झालं. मग हळू कोण आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ती सावकाश बोलते. कशी बोलते? सावकाश. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. हळू व सावकाश हे कोण आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. ठीक आहे. संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखा. बर. संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखा म्हण. संस्कृत भाषेतील काय ओळखायचं मित्रांनो? उपसर्ग ओळखायचा. संस्कृत भाषेतील उपसर्ग. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागत असते. कुठं लागते? अगोदर. मित्रांनो हर, दर आणि बे हे अरबी किंवा फारसी उपसर्ग आहेत. आणि मित्रांनो यथा हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. आणि हे उपसर्ग जर लागले मित्रांनो, समास अव्ययभाव समासच असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला यथा न्याय. यथा न्याय. मित्रांनो न्याय शब्द आहे आणि यथा उपसर्ग आहे, कारण शब्दाच्या अगोदर लागलाय. आणि याला म्हणतात संस्कृत उपसर्ग. आणि आता समास जर विचारला, अव्ययभाव समास सांगायचा. एवढे उपसर्ग जर लागले आणि समास विचारला, अव्ययभाव समास सांगायचा. ठीक. देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? देवाने. ने प्रत्यय लागला. विभक्ती कोणती होईल? तृतीया. संपला विषय. तृतीया विभक्ती. ऑप्शन नंबर सी. नीची विभक्ती काय सांगायची? तृतीया. छान प्रश्न आला बघा. झोप या शब्दाची जात ओळखा म्हणते. जात.
कोणती जाते शब्दांच्या 8 जातीपैकी. मग विशेषण होईल का ते? बिलकुल होणार नाही. शब्दयुगी अव्यय बिलकुल होणार नाही. आता इथं दोन्ही ठिकाणी नाम आहे बघा जातीपैकी. इथं नाम आहे, इथं बी नाम आहे. आता राहिला भाववाचक नाम का सामान्य नाम. बघा लक्षात घ्या, सामान्य नामाबद्दल सुद्धा एक मन आहे की जे दिसत नाही त्याला सामान्य नाम म्हणा, थोडक्यात भूत. आणि भाववाचक नाम इथे दिसतच नाही. आलं दोघांमध्ये समानता. दोघांमध्ये एक फरक आहे. भाववाचक नामे भावना दाखवतात आणि सामान्य नामामध्ये भावना दिसत नाही. आता प्रेम दिसत नाही पण प्रेमाची भावना आहे. ठीक आहे. मग तसंच इथं झोप दिसत नाही आपल्याला पण भावना वगैरे आहे का? नाही. उरलं कोण मग? सामान्य. ऑप्शन नंबर डी बरोबर. धातू ओळखण्याचे अक्षर बघा, मूळ धातू ओळखण्याचं अक्षर काय असते म्हणाले, कोणते अक्षर कोणते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ने. कधी बी लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला चाल किंवा म्हणलं पळ किंवा म्हणलं ये किंवा म्हणलं जा, आणि लक्षात ठेवा तुम्ही एकच विषय आहे. हे सगळे मूळ धातू आणि ओळखायचं अक्षर काय असते माहितीये का? नित्य असे येत नाही. चालणे, पळणे, येणे, जाणे. थोडक्यात मूळ धातू ओळखायचं जे अक्षर आहे, थोडक्यात त्यांनी सांगितलं की मूळ धातूला कोणता प्रत्यय लागते बाबा, की जेणेकरून तो प्रत्येक वेळेस मूळ धातूला हे लावला तरी चालतंय. ठीक आहे. मग चालणे, पळणे, येणे, जाणे हे आहे. ठीक आहे. याचा अर्थ मूळ धातूला दुसरे प्रत्यय लागत नाहीत असं नाही. सरळ सरळ जेव्हा मूळ धातू प्रॉपर असते त्यावेळेस कोणता प्रत्यय लावून त्याला ओळखलं जाते, तर हे मूळ धातूला भरपूर प्रकारचे प्रत्यय लागतात. नारा, लेला, रा, ता, का, आळू, आऊ, यू, खो, रीत, यू असे भरपूर प्रकारचे प्रत्यय लागत असतात मूळ धातूला. ठीक आहे. दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? देशी शब्द. देशी शब्द म्हणजे काय मित्रांनो? जो मूळचा शब्द आहे आणि मग त्याचं नाव आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी बाजरी. मूळचा शब्द आहे मराठी भाषेतला तो. ठीक आहे. आई ग या अवयातून कोणता भाव व्यक्त होतो? आई ग. आई ग या अवयातून कोणता भाव व्यक्त होतो? मुळात मित्रांनो आई ग हे केवळ प्रयोगी अवय आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ प्रयोगी अवय काय करतात? आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. काय करतात? भावना व्यक्त करतात. आणि आई ग म्हणजेच काय? तर दुःखाची भावना आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर डी बरोबर. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. मग मित्रांनो महाप्राण व्यंजने ओळखा म्हणते. ठीक आहे. तर काय करायचं, कधी कधी लक्षात घ्या, महाप्राण व्यंजने जर ओळखायचे असतील तर ऑप्शन नंबर इथे ई बरोबर आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना त्यांच्यामध्ये हवेचा लोट मिसळतो, ज्या वर्णांचा उच्चार करताना त्यांच्यामध्ये हवेचा लोट मिसळतो, पर्यायाने ह मिसळतो, अशा वर्णांना महाप्राण व्यंजने म्हणतात. ठीक आहे. काय होतं मित्रांनो, सोपी ट्रिक सांगतोय महाप्राण व्यंजन ओळखत असताना, की काय हे ख आहे ना, याला इंग्रजीत लिहायचं, मग के एच येते, एच आलं की याला महाप्राण समजायचं. हे फ आहे ना, याला इंग्रजीत लिहायचं इथं काय एफ एच महाप्राणे, ध आहे ना डी एच महाप्राणे. एच आलं इंग्रजीत लिहिताना याला महाप्राण म्हणायचं. पण याला एक अपवाद आहे असं लिहून बघताना, हे जेव्हा तुम्ही लिहून पाहता याला एक अपवाद आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं स, स हे महाप्राण आहे पण इंग्रजीत लिहिताना तुम्हाला एस एच येत नाही बरं का, लक्षात घ्या. तरी पण महाप्राण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थोडक्यात ओळखायची ट्रिक कशी, इंग्रजीत लिहून पाहायचं, यच आलं की त्याला महाप्राण समजायचं, नाही आल्यावर ते अल्पप्राण असते. पण याला यच येऊन सुद्धा एक याला अपवाद आहे, स हे महाप्राण आहे पण याला इंग्रजीत येताना यच येत नाही. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. बसला या शब्दाची जात ओळखा. बसला या शब्दाची जात ओळखा. लय चिलर प्रश्न आहेत मित्रांनो, पण अभ्यास असल्या. मी तुम्हाला म्हणलं तो शेतात बसला, तो शेतात बसला. मित्रांनो तो शेतात बसला हे वाक्य, या वाक्याचा अर्थ इथपर्यंत एक वाक्य असते, वाक्याचा अर्थ बसला न पूर्ण केलाय आणि जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो
त्याला क्रियापद म्हणतात. काय म्हणतात? क्रियापद. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग तो मार्ग निवडणे गरजेचे आहे. ठीक आहे, गरजेचे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, एक क्रियापद बरोबर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, केवळ वाक्य, बाकीले डोकं लावायचं नाही. व्याकरणिक दृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा. वाटतं भलं मोठं दिसायला, पण एकच क्रियापद, एक क्रियापद बरोबर काय? केवळ वाक्य. मदत करशील तर आभारी राहील या वाक्यातील काळ ओळखा. मदत करशील, बघा मदत करशील म्हणाल्या, केली का? नाही. तर आभारी राहील, राहिलाय का आभारी? नाही. मग मदत केव्हा करणार आहे? भविष्यात. आभारी केव्हा राहणार आहे? भविष्यात. आणि मग मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, भविष्य काळ आहे. आणि मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येते बघा ना, जर मदत करशील तर आभारी राहील, संकेतार्थ व्यक्त करण्यासाठी कोणत्या काळाचा वापर करतात? तर कशाचा करतात? भविष्य काळाचा. असे प्रश्न येतात. ठीक आहे मित्रांनो, खूप प्रामाणिकपणे या गोष्टी चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. ज्या वेळेला आपलं मेहनत आहे त्या वेळेला प्रतिसाद नाही. ठीक आहे, तर तुमच्या प्रतिसादाची गरज असते मित्रांनो. ठीक आहे, आणि मग मन पूर्ण करा. शिकविलेली बुद्धी आणि डॅश डॅश फार काळ टिकत नाही, मग बांधलेली शिदोरी. ऑप्शन नंबर बी. अमृताहून गोड नाम तुझे देवा या वाक्यातील अलंकार, अलंकार ओळखा म्हणते. ठीक आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मित्रांनो लक्षात ठेवा, दोन संकल्पना आहेत. अलंकार म्हणलं की एक उपमेय, दुसरं आहे उपमान. लक्षात घ्या, उदाहरण म्हणलं तुम्हाला, ठीक आहे, ह्या दोन व्यक्ती येतात. ह्या व्यक्तीची जर तुलना आपण करत असतो ह्या व्यक्तीसोबत, तर ज्याची आपण तुलना करतो का त्याला उपमेय म्हणायचं. काय म्हणायचं? उपमेय म्हणायचं. ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणायचं. या व्यक्तीची तुलना, ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं, आणि या व्यक्तीची तुलना यासोबत करत म्हणून या व्यक्तीला उपमान म्हणायचं. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणायचं. मुद्दा असा आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण आपण जर ज्याची तुलना करतो का, मग ज्याच्या सोबत करतो का ते श्रेष्ठच असते. कधी याची तुलना जर आपण याच्यासोबत केली तर श्रेष्ठाकडे, तुलना ही कनिष्ठाकडून श्रेष्ठाकडे असते. ठीक आहे, मग याची जर तुलना आपण याच्यासोबत केली तर याचा अर्थ याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. म्हणजे थोडक्यात उपमेयापेक्षा नेहमी उपमान ही श्रेष्ठ असते. ठीक आहे, आता आपलं वाक्य काय म्हणते बघा, अमृताहून गोड नाम तुझे देवा. बघा मित्रांनो, मुळात तुम्हाला संकल्पना सांगतो. मुळात मला एवढं सांगा तुम्ही, अमृत किती गोड आहे बरं? भयानक गोड आहे. की म्हणतात की अमृत पिल्याच्या नंतर माणूस म्हणजे अमर होते, मरत नाही थोडक्यात. ठीक आहे, मग काय म्हणतात बघा, साधू संत काय म्हणतात बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. इकडे बघा, हे देवाचं जे नाम आहे ना, साधू संत काय माहित बघा, देवा अमृतापेक्षा सुद्धा तुझं नाम. म्हणजे इकडे बघा, या नामाची तुलना हे अमृतासंग करीच नसते. ते काय माहितीये का, तुलना तर करायला येतं, पण माहित बघा मुळात काय माहितीये का, या नामाची तुलना जर अमृतासोबत केली तर नाम उपमेय आणि अमृत उपमान. पण ती काय माहिती साधू संत म्हणतात काय बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे मित्रांनो काय माहित बघा, ही मुळात ही उपमेय आहे. देवाचं नाम, हे देवाचं नाम आहे ना, हे उपमेय, आणि अमृत कोण आहे? उपमाना. पा काय माहित साधू संत काय माहित बघा, म्हणजे याची तुलना आपण कोणासोबत करायला होतं? अमृतासोबत. ठीक आहे, पण तसं म्हणत ते काय माहित माहितीये का, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे काय माहित माहितीये का, हे उपमेय आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलंय, उपमेयापेक्षा नेहमी श्रेष्ठ उपमान असते. ते तसं म्हणणं ते काय माहित माहितीये का, इथं आमचं जे नाम आहे देवा, तुझं जे नाव आहे ना, हे तुझं जे नाव आहे ना, हे अमृतापेक्षा गोड आहे.
मग काय म्हणत बघा, ते काय म्हणत बघा, हे उपमेय हे ना उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणायचे. आणि उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जेथे असतंय तेथे एकच अलंकार होतो, त्याचं नाव आहे व्यतिरेक अलंकार. मुळात नियमानं जर पाहायला गेलं मित्रांनो, विषय असा आहे की उपमेयापेक्षा कधी उपमान श्रेष्ठ असते, पण इथं तसं नाही. मुळात अमृत हे उपमान आहे, पण नाम हे उपमेय. नामाची तुलना करीना तेव्हा त्या अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे नाम. मग उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे असते का तेथे अलंकार होतो व्यतिरेक विषय सम. म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मुळात मित्रांनो लक्षात ठेवायचे आपल्याला की गोड काय आहे शब्दांच्या जातीपैकी, याचं काय करा म्हणले भाववाचक नाम. मित्रांनो मुळात गोड विशेषण आहे बघा, गोड आंबा, ठीक आहे, गोड काकडी, जे काय असेल ते. मग गोड या विशेषणापासून आपल्याला भाववाचक नाम बनवायचंय. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, त्याला वा प्रत्यय लावायचा. गोड वा. मग गोड वा आहे भाववाचक नाम. सामान्य नामे, विशेष नामे, विशेषणे यांना विविध प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. मग य, त्व, पण, पना, ता, ई, गिरी, की, वा, आई. मग त्यातला वा प्रत्यय लागलाय, पण गोड या विशेषणाला लागलेला बनलं भावाचक. व्यंजनात डॅश डॅश मिळून अक्षर तयार होते. अक्षर तयार होण्यासाठी व्यंजनात काय मिळावं लागेल? तर मित्रांनो इकडे पहा, जर म्हणलं तुम्हाला न, आता पाय मोडा की व्यंजन असतं, याचं आपल्याला अक्षर तयार करायचं. याच्यामध्ये मी एक स्वर मिसळतो अ. मग न प्लस अ बरोबर न, हे झालं अक्षर तयार. आता काही जणांना वाटतं दोन्ही सेमच आहे. सेम नाही भाऊ, याचा पाय मळलेला आहे, याचा नाही. न प्लस अ बरोबर न, संपला विषय. मग मित्रांनो न हे व्यंजन आहे, प्लस अ मिसळलं बरोबर काय झालं न. ठीक आहे. मग न कोण आहे? अक्षर. कुठे मग? मग व्यंजनात काय मिसळले आपण? व्यंजनामध्ये मला सांगा मिसळलंय काय? अ कोण आहे? स्वर. कुठे स्वर? ऑप्शन नंबर डी. मग व्यंजनात जेव्हा आपण स्वर मिळून अक्षर, व्यंजनात स्वर मिळून अक्षर तयार होते, मग स्वर मिळावं लागते तो अक्षर तयार होते. कृष्णाने द्रौपदीची लज्जा राखावी वा वी वे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा म्हणते. मग आज्ञार्थ आहे, विद्यार्थ आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, विद्यार्थ क्रियापद आहे ते. ठीक आहे. काय म्हणते? कृष्णाने द्रौपदीची लज्जा राखावी, मग वावी आलं की विद्यार्थ क्रियापद बनायचं. पुढील वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय वापरा. इथं वापरा म्हणाले. धरण तर फुटलं, बापरे. धरण तर फुटलं, बापरे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. बापरे धरण फुटलं रे बाबा आपण म्हणतो का. मग बापरे कोणी? आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. मग बापरे धरण तर फुटलं. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना स्वरादी असे म्हणतात. इथं अ आणि आ हे तर स्वर आहेत. अम आणि आहा हे ठीक आहे, काय हरकत नाही. मी सांगतो तुम्हाला याचं काय येतं. उदाहरण म्हणतंय अम आणि आहा यांना स्वरादी असं म्हणतात. मित्रांनो मुळात हे त्याचा एक भाग आहे बरं का. हे एवढा डॉट आहे ना, एवढी स्वरादी बघा, अनुस्वार. आणि हे दोन डॉट आहेत ना, एवढी स्वरादी विसर्ग. उदाहरणात कसं माहितीये का, इथं हे असा अनुस्वार आहे, हे असा विसर्ग आहे, पण स्वरादी नाव आहे याचं, या दोघांचं. अम आणि आहा यांना स्वरादी म्हणते ना, स्वरादी. तर या अनुस्वार आणि विसर्ग या दोन स्वरादी, आणि अम आणि आहा त्याचा एक भाग आहे. मग ज्या वर्णांचा उच्चार करण्या अगोदर कोणता तरी एक स्वर पाहिजे त्यांना स्वरादी म्हणतात. मग या डॉटचा उच्चार करताना अम, या दोन डॉटचा उच्चार करताना आह. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेस अम आणि आहाचे. उदाहरणार्थ मला असंही म्हणता येईल आंबा, ही बी स्वरादी अनुस्वारच आहे. ठीक आहे. किंवा मला असंही म्हणता येईल दुःख, किंवा म्हणलं निश्वास, निश्वास. मग मित्रांनो नी मध्ये इथं ई आहे, ही पण स्वरादी विसर्गच. मला तुम्हाला असं सांगायचं प्रत्येकच वेळेस अम आणि आहा येईल असं नाही, हे त्याचा एक भाग आहे फक्त.
स्वरादी जर विचारायचं दोन सांगायचे, अनुस्वार आणि विसर्ग, आणि त्याचा एक भाग आहे अम आणि आ. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर. तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर होते, आनंद. लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत? चला मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो मित्रांनो. लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत नंतर पाहू आपण. व्यंजने विचारल्या मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्यंजने आहेत बघा त्यात. ऑप्शन नंबर सी बरोबर येते. आता आपण त्याची फोड करू. चला ल ची फोड करू. काय होईल? ल अधिक अ. ठीक आहे. क्ष्मीची फोड करू. नुसतं क्षची जर आपण फोड केली तर कशी होईल? कशी होईल? क अधिक क्ष, त्याला म जोडलेला आहे. ठीक आहे. अधिक म, अधिक याच्यातला ई स्वर दीर्घ ई. त्याच्यानंतर नाची न अधिक आ. त्याच्यानंतर राची र अधिक आ. त्याच्यानंतर यची काय होईल? य अधिक अ. त्याच्यानंतर न बाणाचा, मग न अधिक अ. झालं बघा. ल अधिक आ. या बायाची एवढी आहे बघा. क्ष्मी आहे ना, याच्यामध्ये क श म ई एवढे येतं. ना मध्ये न अधिक आ, र मध्ये र अधिक आ, य मध्ये य अधिक अ, आणि न मध्ये न अधिक अ. आता बघा आपल्याला ओळखायला काय सांगितलं मित्रांनो? सरळ प्रश्न आहे. आपल्याला ओळखायला सांगितले तर त्यातली व्यंजने. मग किती व्यंजने? तर पाय मोडा की व्यंजने. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आले का व्यंजन? किती येतं मित्रांनो? 8 व्यंजन. विषय संपला. पण याच्यातले एकूण वर्ण जर विचारले मित्रांनो, एकूण, तर किती येते पहा. हे 8 तर झालेत ना आता. हे 8 हा. 9 10 11 12 13 14. एकूण आता याच्यातलं सगळं सांगतो मला बघा मित्रांनो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण वर्ण किंवा मूलध्वनी, एकूण वर्ण आहेत मित्रांनो 14. किती येतं? 14. जर तुम्हाला विचारलं स्वर किती येते? 1 2 3 4 5 6. 6 स्वर आहेत. जर तुम्हाला विचारलं व्यंजने, तर व्यंजने किती येतं? 8. झालं, त्याला काहीच राहील. वर्ण आहेत 14, एकूण वर्ण 14, त्यातले स्वर आहेत 6 आणि व्यंजने आहेत 8. 6 2 12 आणि 2 8. 12 आणि 2 14. ठीक. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर केले. आपल्याला व्यंजने ओळखायला सांगितले. त्यांनी काय ओळखायला सांगितलं होतं? व्यंजन. असल्या प्रकारचे एकदम छान प्रश्न येतात बघा मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे? बघा, कोणता शब्द काय म्हणतंय? अनेक वचनी आहे. मग झाड, एक झाड अनेक झाडे, एक नदी अनेक नद्या, एक तारीख अनेक तारखा. मित्रांनो, एक गाणे अनेक गाणी. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. अनेक वचनी. एक गाणे हे बरं का, एक गाणे अनेक गाणी. मग गाणी हे अनेक वचनी. आपल्याला ओळखायला काय सांगितलंय? खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे? ऑप्शन नंबर डी. खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. क्रियापदाचा अर्थ, जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईल. जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईल. जर तर आले बघा, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, संकेतार्थ. जर तर आले मित्रांनो की संकेतार्थ सांगून टाकायचं. बसेल या शब्दाचा रूपातील आख्याताचे नाव सांगा. आता हे प्रश्न खास आला बघा. बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव विचारले. काय? आख्याताचे नाव. आता इतकं फसवतात. बसेल म्हणलं की भविष्यकाळ येते मित्रांनो. बसेल म्हणलं काय येते? भविष्यकाळ. आता पोलीस भरतीला प्रश्न आला, इकडे लक्ष द्या. आता दोनच ठिकाणी तुम्हाला फसवतात. प्रथम ताक्यात होणार नाही, कारण इथं त पाहिजे होतं. प्रथम ताक्यात काय असतंय?
म्हणजे वर्तमान काळ पाहिजे होता. वर्तमान काळ आहे का? नाही. म्हणजे उत्तर होणार नाही आपलं हे. ठीक आहे. यापैकी नाही, हे बी होणार नाही. राहिले दोनच. ई आख्यात का ई लाख्यात. तिकडे बघा फसवतात कसं, इकडे बघा तुम्हाला सांग. मित्रांनो इथं बी ई आहे आणि इथं बी ई आहे. तुम्ही फसायचं कुठं नाही तुम्हाला सांगतो. मित्रांनो असं ई आख्यात म्हणले आख्यात, तर तुम्ही त्याचा काळ एवढं योग्य सांगायचा. ई आख्यात म्हणलं का मित्रांनो, रीती भूतकाळ होत असते. ई आख्यात म्हणल्यावर काय होत असते? रीती भूतकाळ. पण ई लाख्यात म्हणलं बघा, ला आले. ई लाख्यात म्हणलं दोन्ही ठिकाणी ई आहे, पण ई आ घेतलं का रीती भूतकाळ होते आणि ई ला घेतलं का भविष्यकाळ होते. काय होतं मित्रांनो? भविष्यकाळ. म्हणजेच ऑप्शन नंबर सी बरोबर. बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव. मराठी भाषेमध्ये 7 आख्यात आहेत बघा मित्रांनो. किती आख्यात येतं? 7. त्यामध्ये 4 काळाची आहेत आणि 3 अर्थाची आहेत. ठीक आहे. मग इथं लयच वेळा प्रश्न, याच पोलीस भरतीला प्रश्न आला. ई आख्यात, मग ई आलं का रीती भूतकाळ म्हणायचं आणि ई ला आलं का भविष्यकाळ म्हणायचं. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचंय काय, बसेल मधून आपल्याला कळते भविष्यकाळ आहे, म्हणून आपण ई लाख्यात सांगितलं. मुळात काय माहितीये का मित्रांनो, ई आख्यात म्हणलं का रीती भूतकाळ असते आणि ई लाख्यात म्हणलं का भविष्यकाळ असते. पण ई अधिक आख्यात, ई लाख्यात संधी होत असते, म्हणून ई लाख्यात येते. म्हणून दोघं फसवतात. मग ऑप्शन नंबर सी सांगायचं. कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. सो शब्दयोगी अव्यय म्हणलं का शब्दाचं सामान्य रूप व्हावंच लागतंय. उदाहरण तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हणलं आता मूळचा शब्द कोण आहे बघा, गावा. मूळचा शब्द आहे गाव, पण मी मुळे हे शब्द गावे लावतो. कसं होते बघा, गावा मुळे. मग मला सांगा, मुळे हे शब्द गावे जोडताना गावचं काय झालं बरं? गावा. मग गावचं गावा सामान्य रूप आहे, म्हणजे मुळे हे शब्द गावे जोडताना सामान्य रूप पाहिले. ठीक आहे. त्यानंतर मी म्हणलं तुम्हाला पैकी आलंय का, मी तुम्हाला म्हणलं मूल. मूल हे मूळ नाम आहे मित्रांनो, पण मला याला काय पैकी जोडायचं. शब्दाला जोडणाऱ्या अव्ययाला शब्द गावे म्हणतात. मग मी म्हणलं तुम्हाला मुला पैकी, मुलापैकी. मग मित्रांनो जेव्हा मला मूल हे मूळचं नाव आहे, पण जेव्हा याला पैकी जोडायचं होतं का, तेव्हा मूळचं काय झालं? मुला. मग मूळचं मुला हे सामान्य रूपच आहे. शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं जेव्हा शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होतच असते, त्यात बदल होत असते. जसं व्हायले म्हणजे आपला हे बी पर्याय गेला आणि हे पण पर्याय गेला. त्यानं काय विचारलंय, कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? मध्ये. ठीक आहे. मूळ शब्द घेतो मी घर, मला मध्ये जोडायचंय. कसं होईल मित्रांनो? घरामध्ये सामान्य प्रत्येक ठिकाणी व्हायला बघा. मग मूळ शब्द आहे घर आणि त्याचं काय झालं? घरा. कशामुळं? मध्ये जोडताना शब्दयोगी अव्यय. पण मी तुम्हाला म्हणलं राम. राम आणि याला च हे शब्दयोगी अव्यय जोडतो, रामच. प्रभू श्रीराम आपण म्हणतो ना, प्रभू श्रीरामच हे काम करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो मूळ शब्द सुद्धा रामच आहे आणि इकडं च जोडताना सुद्धा रामच राहिले. बदल झालाय का? नाही. आणि मग मित्रांनो उदाहरण तुम्ही राम आहे ना, त्याला काय करा, पुढे मग रामा पुढे, रामचं पुढे बघा ना, पुढे जोडताना रामा व्हायले, पण स जोडताना रामचं रामा होत नाही. रामचं राम सेमच आहे. आणि मग जी शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत नाही, अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजेच शुद्ध शब्दयोगी अव्यय. सरळ सरळ विचारले, कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? सरळ सरळ आहे च. पण याला काय म्हणतात ते पण सांगतो तुम्हाला.
शुद्ध शब्दयोगी अव्यय. विषय संपला मित्रांनो. बऱ्याच वेळा मुलांना कन्फ्युजन आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, च हे शब्दयोगी अव्यय बरं का, कारण इथं फसतात. इकडे पहा, सा, ची, चे. पहा इकडे लक्ष द्या मित्रांनो. पण तुम्हाला काय सांगायचंय, सा, ची आणि चे याचाच आणि क्वचित आहे चे, श्या आणि ची. लक्षात घ्या मित्रांनो, चाची चे आणि चेच्या ची. लक्षात घ्या, चाचा आणि क्वचन होत आहे चे, चीचा आणि क्वचन च्या आणि चेचा आणि क्वचन ची. ही विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो. बऱ्याच वेळा आपण फसतो मित्रांनो. लक्षात ठेवा, च हे विभक्तीचा प्रत्यय नाही. च हे विभक्तीचा प्रत्यय नाही मित्रांनो. लक्षात घ्या, च हे शब्दयोगी अव्यय आहे. चाचीचे आणि चेच्याची ही विभक्तीचे प्रत्यय. तर तुम्हाला सांगतो, च हे शब्दयोगी अव्यय आहे, ती विभक्तीचा प्रत्यय नाही. मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पुढे जा. लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते? तर मित्रांनो, नामाच्या पूर्वी जर तो बसलं पुल्लिंग असतंय, ती बसलं स्त्रीलिंग असतंय, ते बसलं नपुंसक लिंग असतंय. ठीक आहे. आणि मित्रांनो, ती लुच्चेगिरी ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, अतिशय छान प्रकारे आपण व्यवस्थित स्पष्टीकरणासहित या पेपरचं विश्लेषण घेतलेलं आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असताल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.